हॅलो, सगळ्यांचं स्वागत आहे. आत्मवंदन. सगळ्यांना प्रणाम. आजच्या सत्रामध्ये सगळ्यांचं स्वागत. तर काल आपलं पौर्णिमेचं सेशन होऊ शकलं नाही, पण जे होतं ते चांगल्यासाठीच. असं मी जेव्हा सुरुवात आपल्या सत्राची काल झाली, अचानकपणे मेसेज आले आणि अनुभव शेअरिंग सुरू झालं. आणि त्यातून काही गोष्टी समोर आल्या आपल्या सगळ्यांच्या, आणि सगळ्यांसाठी काहीतरी गरजेचं होतं म्हणून ते त्या वेळेस ते घडलं. तर मी त्यासाठी तुम्हाला सगळ्यांनाच म्हणेन की आपण एक शनिवारी किंवा रविवारी एक सेशन असं अरेंज करू आपण, की जिथं आपण आपल्या काही अशा कोणाला काही प्रश्न असतील, शंका असतील, अनुभव असतील, तर जरूर तुम्ही ते शेअर करा सगळ्यांबरोबर. याच्यातून प्रत्येकाला कळेल की काय प्रकारचे प्रश्न येत आहेत लोकांना, माझ्याबरोबर असलेल्या सगळ्या साधकांना काय प्रकारचे अनुभव येत आहेत ध्यानामध्ये, हे सगळ्यांपर्यंत पोहोचेल. आणि मग आपण त्याच्यातून काय शिकू शकतो. कारण हा प्रवास असा आहे की जसं आपण कुठल्या तरी गावाला जातो, गावाला जाताना आपल्यासोबत बरेचसे सहचारी असतात, म्हणजे सहप्रवासी असतात. आणि मग त्या लोकांबरोबर बोलल्यानंतर आपल्याला बऱ्याच वेळेला काही गोष्टी कळतात, की या गावामध्ये जिथं आपण जातो तिथं हे चांगलं आहे, किंवा जाताना कधी कधी आपण रस्ता चुकू शकतो. तर त्यावेळेस ही लोक उपयोगाला येतात आणि मग आपल्याला मदत करतात न कळतच. त्यामुळं जसा हा एक प्रवास, तो एक प्रवास असतो एका गावाहून दुसऱ्या गावाला जाताना, आपण चार लोकांच्या ओळखी करून घेतो जेणेकरून आपण नवीन ठिकाणी जातोय माहित असावं म्हणून. दुसऱ्या राज्यात जरी गेलं तर आपल्याला भाषेचा कधी प्रॉब्लेम आला, अशा ठिकाणी सुद्धा आपली लोक जर सोबत असतील तर तेव्हा सुद्धा आपल्याला बरं वाटतं की काही भीतीचं कारण नाहीये. अगदी त्याचप्रमाणे जेव्हा आपण अध्यात्माच्या प्रवासामध्ये असतो तेव्हा खूप शंका असतात, खूप प्रश्न असतात मनामध्ये, की हे सगळं काय आहे, आपण जे जगतोय हे सगळी चेतना म्हणजे काय, सोल कॉन्शियसनेस काय, बॉडी कॉन्शियसनेस काय. मी जेव्हा तुम्हाला म्हणते ध्यान सुरू झाल्यानंतर की सगळ्यांनी लक्ष इकडे घेऊन जा, वरच्या साईडला टाळू भागावर, त्यावेळेस मी सांगत असते जेव्हा मी इथं लक्ष द्या, तिथून मग मी इथं आणायला सांगते. आणि आपली चेतना म्हणजे आपलं लक्ष गळ्यावर, तिथून छाती, मग पोट, असं करत आपण खालीपर्यंत आपलं लक्ष घेऊन जातो. तर आपण काय करतो, ही जी आपली चेतना आहे तिला पूर्ण शरीरावर फिरवतो. ह्याला बॉडी कॉन्शियसनेस असं म्हणतात, की म्हणजे शरीर आहे माझं. मला इथं चिमटा काढल्यानंतर मला त्रास होतोय, मला जाणवतोय हात माझा, मला हात कुठल्या गरम वस्तूला लागला की मला पोळतं. तर हे जे आहे ह्याला म्हणतात शरीराची चेतना, जे आपण लहानपणी आपल्या विज्ञानाच्या पुस्तकात शिकलो, की ज्याला बॉडी कॉन्शियसनेस असं म्हणतात. हे आहे म्हणून आपल्याला कळतं काय गार आहे, काय गरम आहे, हवेचा स्पर्श जाणवतो, थंड, आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला फरक जाणवतो. अगदी त्याचप्रमाणे ही मनाची किंवा ही आपल्या बुद्धीची चेतना वेगळी, की आपल्याला कळतं कोण कुठल्या अर्थाने काय बोलतंय आपल्याशी. मग आपण म्हणतो त्यावेळेस की मला त्याचं दुःख वाटलं, मला त्याचा राग आला. जसं त्या बॉडीला कळतं काय गरम आहे आणि माझ्यासाठी काय चांगलं नाहीये. गरम असलं की हात आपण लगेच काढून घेतो. अगदी त्याप्रमाणे समोरून ज्या भावना आपल्यापर्यंत येत आहेत, जो भाव आपल्याकडे टाकला जातोय, तो आपल्या बुद्धीला कळत असतो की ही व्यक्ती कुठल्या भावनेनी, काय भावानी माझ्याशी बोलती. आणि मग जो आपल्यामध्ये जो एक, प्रत्येकाला एक अहंकार दिलेला आहे, हा विचार करा, ही जर अहंकाराची भिंत नसली असती तर सगळे एकमेकांशी म्हणजे एकरूप झाले असते, युनिफाईड झाले असते, एकीकृत झाले असते. आणि मग हे जे डिव्हिजन, सेपरेशन आहे, मी, तू, हा, ही, हे असं राहिलंच नसतं. आपण सगळे एकच चेतना बनून राहिलो असतो. पण केवळ ह्या अहंकाराची भिंत आहे, म्हणजे हा अहंकार म्हणजे तसा अहंकार नाही की मीपणा किंवा गर्व, तसा अहंकार नाही. अहंकार म्हणजे त्याला इगो असं जे म्हणलेलं आहे, किंवा इगो आपण म्हणतो, तर हा अहंकार म्हणजे की, हा इगो म्हणजे की मी, माझं वेगळं अस्तित्व आहे ह्या सगळ्यांपासून, असं जो प्रत्येक जण म्हणतो स्वतःला वेगळं होतो त्या त्या भिंतीमुळं. आणि त्याच्यामुळं आपण हे सगळं जे नाट्य आहे, हे जे काही संसारातला जे अनुभव आहेत, सुख असेल दुःख असेल, हे आपण भोगतोय. भोगतोय म्हणजे दुःख भोगतोय त्या अर्थाने नाही, किंवा कर्म भोगतोय त्या अर्थाने नाही. आपण त्याचा भोग घेतोय म्हणजे आपण त्याचा अनुभव घेतोय. जर एखाद्या वेगळ्या स्थितीला असलेला माणूस, तो म्हणेल की दुःख आलं तर मग काय झालं, ते तुमच्या आत्म्याला पाहिजे होतं तो अनुभव म्हणून तुम्ही तो घेताय, त्याच्यात काय मोठं नवल आहे, असं म्हणेल तो. कारण त्याच्यासाठी काय, म्हणजे असा वेगळा माणूस म्हणजे कोण, जो आत्मसाक्षात्कारी आहे. जे आपले संत होते त्यांना सुख दुःख सगळं समान होतं, समसमान. त्यांना त्याच्यात कुणी प्रशंसा केली, कुणी निंदा केली,
त्यांना काही वाटायचं नाही. कशामुळं? ती भिंतच नव्हती ना, की तो वेगळा आहे, मी वेगळा आहे. ही भिंत नव्हती. समोर येऊन त्यांना कुणी जर त्यांना कौतुक केलं, प्रशंसा केली, त्यांना त्याचं काही वाटायचं नाही. कारण त्यांना हे माहित होतं, की हा समोरचा जो बोलणारा आत्मा आहे, ही जी चेतना आहे, ही म्हणजे मीच आहे. आम्ही एकाच एकाच एकरूप आहोत, एकीकृत आहोत आम्ही. फक्त तो त्याच्या रोलमध्ये आहे सध्या. ती भिंत आहे अहंकाराची, इगोची. म्हणून त्याला असं वाटतं की मी कोणीतरी वेगळा आणि समोर उभे असलेले गुरु माझे वेगळे. प्रत्यक्षात बघायला गेलं तर सगळे एकच आहेत. जसं पाणी विहिरीतलं आणि तलावातलं फरक आहे. जागेमध्ये फरक आहे. एक विहिरीत आहे, एक तलावात आहे. पण शेवटी पाणी हे पाणी आहे, तत्व आहे. ते तत्व सारखं आहे. त्या पाण्याचा गुणधर्म सारखा आहे. त्याला तलावातलं पाणी घ्या आणि विहिरीतलं पाणी बाहेर काढा आणि टाका. ते बरोबर व्हायला सुरू करेल, जसं रस्ता मिळेल तसं. ते आपली तहान भागवेल. असं होतं का की विहिरीतलं पाणी त्यामुळं ते वाहणार नाही, तिथंच थांबणार तुम्ही त्याला वरून ओतलं तर? असं नाही होणार ना. कुठलंही पाणी घ्या, समुद्रातलं घ्या किंवा डबक्यातलं घ्या, त्या पाण्याचा गुणधर्म पाणी सोडत नाही. त्याप्रमाणे आपण कुठेही असू, आपण कुठल्याही लिंगामध्ये असू, स्त्री पुरुष कुठल्याही ह्याच्यात असू, जेंडरमध्ये, पण आपण सगळ्याच्या आतमध्ये जी चेतना आहे ती त्या परमचेतनेपासून आली आहे. आपण त्याला धर्म, जात, अजून काय, सबकास्ट असे आपण किती 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 त्याला वर्गीकरण केलंय. हे आपलंय कर्म. पण जे परमात्म्याने सगळ्यांना बनवलंय ते एकाच चेतनेतून सगळे वेगवेगळे झाले. नारळाचं झाड आहे, आंब्याचं झाड आहे. झाडाचं तत्व सारखं आहे. ते वाढतं, फळं देतं, फुलं देतं. काहीच नाही तर सावली देतं. पण याचा अर्थ असा नाही ना की मग नारळाचं झाड आहे म्हणजे ते श्रेष्ठ आहे, का तर ते उंच आहे. आणि आंब्याचं झाड किंवा छोटी चिक्कूची झाड, हे असं नाहीये. त्याच्यामध्ये झाड ते झाड त्याचं तत्व सारखं आहे. अगदी त्याप्रमाणे आपण हा थोडा असा कॉन्सेप्ट समजून घेऊ की आपण सगळे सुद्धा एकाच तत्वातून, एकाच चैतन्यातून आलेले आहेत. कदाचित त्याला आपण इथं आल्यानंतर स्त्री पुरुष आणि अनेक वर्गीकरणाची लिस्ट करायला गेली तर इन्फिनिटी. शिकलेला, न शिकलेला, अडाणी, गावात राहणारा, शहरात राहणारा, अशा अनेक आपण वर्गीकरणांमध्ये राहतो. त्याला म्हणतो की डायव्हर्सिफाईड असं आपण आयुष्य जगतो, की जिथं खूप विभाजन झालेलं आहे. पण खरं बघायला गेलं तर आत्मा हा परमात्मा आहे, ज्याच्यातून आपण सगळे आत्मे वेगळे झालोय. स्वतःचं अस्तित्व आणि हे सगळे अनुभव घ्यायला. आता ह्याच्यामध्ये अनुभव म्हणजे फक्त विचार करा, ह्या पृथ्वीवर दुःखच नसलं असतं आणि सुखच सुख असलं असतं. दिवसभर सगळे एकमेकांशी हसतायत, खेळतायत, हे करतायत. एका हजारो लाखो वर्ष असा अनुभव घेतला त्यानंतर हा आत्मा कंटाळला असता. म्हणलं असं ही चेतना की मला काहीतरी आता ना चेंज पाहिजे माझ्या आयुष्यात. मला काहीतरी वेगळं पाहिजे. मला आता हे कंटाळ आलाय सुख बघून. मला हे सगळ्याचा समृद्धी भरपूर आहे, सगळं आहे. मला आता हे बास झालंय. आणि असं काहीतरी झालं असेल, असं माझं माझं मत आहे. आणि म्हणून मग सगळ्या आत्म्यांनी, चेतनेनी असा निर्णय घेतला असेल की आता आपण जरा खेळ खेळूया आणि जशी दुःख मला अनुभव करायचंय, मला निराशा बघायची, मला द्वेष काय असतो बघायचंय, मला मत्सर काय असतो बघायचंय. आणि हे म्हणून त्या लोकांनी सगळ्यांनी मिळून एक असा काहीतरी निर्णय घेतला असावा. असं मी एक पुस्तक वाचत होते ज्याच्यामध्ये असं लिहिलेलं नव्हतं, पण ते वाचल्यानंतर माझ्या मनात असे विचार आले की का असा सगळ्यांनी चेतना जी आहे वेगळी झाली, जी परमात्म्यापासून जे आत्मे वेगळे झाले आपण, खूप आता करोडो आहेत पृथ्वीवर. मग त्यांनी असं का निर्णय घेतला असेल की आम्हाला दुःख भोगायचंय किंवा ह्या लीलेमध्ये आम्हाला भाग घ्यायचा आहे? तर हा खूप खोल विषय आहे. पण आपल्याला सगळ्यांना फक्त एक लक्षात ठेवायचं की आपण सगळे एकाच तत्वातून आणि एकाच चैतन्यातून आलेलो आहे. आणि हे जितकं आपण ह्याचा अभ्यास करू, याबद्दल विचार करू, युट्यूबवर अजून सर्च करू, तितकं आपण ह्याच्यामध्ये इतके खोलात जातो, इतके खोलात जातो. आणि हळूहळू त्या सत्यापर्यंत जेव्हा ध्यानाला बसतो आपण, साधनेला, तेव्हा आपोआपच ते सत्य आपल्यालाच आतमध्ये उत्तर मिळायला लागतं. तर ही स्टेज येते की किती पण आपण बाहेर शोधू त्याची उत्तरं, जेव्हा आपण साधनेला बसतो आतमध्ये हा प्रश्न टाकायचा, मग त्याप्रमाणे त्याची उत्तरं येत जातात. म्हणतो ना, उत्तर मिळवण्यासाठी प्रश्न बरोबर विचारणं गरजेचं आहे. उत्तर तयार आहे, पण तुम्हाला प्रश्न तयार करता आला पाहिजे. त्यामुळं उत्तरापेक्षा पण तुम्ही काय प्रश्न विचारताय हे हे जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे आपण सगळेजण आजच्या आपल्या ध्यानाची सुरुवात करू. हळूहळू आपण त्या स्टेजला जाऊ की जिथं आपल्याला ह्याची सगळ्याचीच उत्तरं मिळायला लागतील की माझा रोल काय आहे. किंवा सगळ्यात एक साधी गोष्ट लक्षात ठेवायची की हे सगळं करत असताना अजिबात सिरियस होऊन गंभीरपणे असं जगायचं नाही. जितकं आनंदात आपल्याला राहता येईल, जितकं आपण आयुष्य एन्जॉय करू म्हणतात ना, पूर्ण खुलून जगू तितकं जगायचं. जे आपण पूर्वी करत होतो अध्यात्मात येण्यापूर्वी ते सगळं करायचं, त्याला कुठेही बंदी नाहीये.
कारण अध्यात्म आपल्याला गंभीर व्हायला किंवा काहीतरी आता काहीतरी वेगळंच तुम्ही करता असं नाहीये. अध्यात्म आपल्याला लोकांमध्ये मिळून मिसळून आणि जितकं आपल्या आत्म्याला आनंद देता येईल तो आनंद द्यायला शिकवतं. तर असं कुठं असेल की नाही तुम्हाला हसायचं नाही तुम्ही, असं तर तुम्ही कधी ऐकलं नसेल मला वाटतं. आणि तसं असणार पण नाही. कारण आपण ह्याच्यातून काय शिकतो की जगायचं, खुलून कसं जगायचं, माझा जो आनंद आहे तो आनंद सांभाळून किंवा तो आनंद वाढला पाहिजे ह्याप्रमाणे कसं जगायचं, हे आपल्याला अध्यात्म शिकवतं. तर आपण आजच्या आपल्या ध्यानाची सुरुवात करू. आपण सगळेजण जिथं आहोत तिथं ध्यानस्थ होऊ. ध्यान अवस्थेमध्ये डोळे मिटून हात एकमेकांमध्ये गुंतलेले. मी त्या परम चैतन्याचा भाग आहे आणि त्याच्या सगळ्या प्रक्रियेवर, माझ्या स्वतःच्या आत्म्यावर, माझ्या चैतन्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. ह्या आजच्या विचारांनी आपण आपल्या ध्यानाची सुरुवात करू. सगळ्यात आधी मी आभार व्यक्त करते इथं असणारे सगळे पुण्य दिव्य आत्मे जे आज साधनेसाठी आपल्या वास्तूमध्ये एकत्र बसलेत. जरी आपण शरीराने वेगवेगळ्या ठिकाणी असलो तरी सुद्धा आपण चेतनेने आत्ता जोडलेले, ऊर्जेने आपण जोडले गेले, जसे आपण आपल्या गुरूंना जोडलेलो असतो. ते समोर नसले तरी सुद्धा आपल्या मनामध्ये, प्रत्येक श्वासामध्ये, आपल्या स्मरणामध्ये आपले गुरु असतात, इष्टदेव असतात. अगदी त्याप्रमाणे आपण सगळे जोडलेलो, आपण असे बिंदू आहोत जे सदैव एकमेकांशी कनेक्टेड असतो, जोडलेले असतो. म्हणून एकाच्या मनात एक विचार आला की तो दुसऱ्यालाही येतो, कारण या विचारांच्या लहरी एकमेकांपर्यंत प्रवास करतात. आपण एक मोठा श्वास घेऊ. आपल्या नाकातून मोठा श्वास घ्यायचा, अगदी सावकाश. 2 सेकंद हा श्वास थांबवायचा आणि मग तोंडाने पूर्ण श्वास बाहेर काढायचा. पुन्हा एक मोठा श्वास, 2 सेकंद थांबू आणि तोंडावाटे सगळी हवा बाहेर. रिलॅक्स करू स्वतःला, जितकं स्थिर करता येईल बाहेर जाणाऱ्या श्वासाने, जितकं शांत होता येईल तितकं हो. अजून एक मोठा श्वास. ह्यावेळी फक्त सावकाश श्वास घ्यायचा आणि तोंडाने सावकाश बाहेर सोडायचा. आणि आता आपलं सगळं लक्ष आपल्या टाळू भागावर. ज्यांना टाळू भाग जाणवत नसेल, मस्तक जाणवत नसेल, त्यांनी आपला उजवा हात आपल्या मस्तकावर ठेवला तरी चालेल. उजव्या हाताच्या तळ हाताने आपण टाळू भाग 5 वेळा हलका दाबायचा. आणि आपली सगळी चेतना त्या ठिकाणी केंद्रित करायची. एकत्र आणायचं आपल्या चेतनेला, आपलं लक्ष जे इकडं तिकडं भरकटलंय अनेक विचारांमध्ये. पूर्ण लक्ष आपल्या टाळू भागावर. आपले डोळे
वरच्या दिशेने हलके. फार ताण द्यायचा नाहीये डोळ्यांना. या क्षणाला येणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत आपले विचार शांत, अजून शांत आणि हळूहळू शून्य अवस्थेला जातील. शून्य. या शून्यातूनच कुठल्याही नवीन गोष्टीची निर्मिती होते. त्यामुळे आपल्याला सुद्धा या शून्याचा अनुभव घ्यायचा आहे. शून्य म्हणजे काय? जिथं काहीच नाहीये. आपला हात जर डोक्यावर असेल तर तो खाली ठेवू आणि सगळं लक्ष मात्र मस्तकावरच. आपला टाळू भाग आपल्याला फील होतोय का, अनुभव होतोय का बघू. आणि विचार शांत, शून्य करू. ना मी आत्ता शरीर आहे, ना मला कसली ओळख आहे, ना माझं काही नाव आहे. आत्ता मी फक्त एक चेतना आहे, एक कॉन्शियसनेस आहे, एक बुद्धी आहे जी ह्या अवस्थेचा अनुभव घेतीये. शून्य करा विचारांना. शून्य. ना मी शरीर आहे, ना मला काही ओळख आहे. स्वतःची आयडेंटिटी, ओळख विसरून जा. एक एक श्वास आणि आपला टाळू भाग. हळूच आपलं लक्ष आपल्या नासिकाद्वारावर, नाकावर. श्वासांची गरम, गार हवा. श्वास आपल्या शरीरात जाऊन पुन्हा बाहेर पडतायत. या श्वासांचा उगम आणि त्यांचा अंत कुठे होतोय हे लक्ष देऊन बघा. पोटापर्यंत श्वास जातोय की छातीतून पुन्हा बाहेर येतोय. जी काही त्याची अवस्था आहे, त्याचा प्रवास आहे, तो एक तिसरा व्यक्ती बघितल्याप्रमाणे बघायचा आहे. त्या श्वासामध्ये बदल करायचा नाही. आहे तसं त्याला येऊ द्या आणि जाऊ द्या. आपण लांबून श्वास बघतोय. या पद्धतीने फक्त फक्त बघायचंय. असा श्वास आत येतोय, हळूहळू बाहेर जातोय. आणि माझी चेतना हे सगळं अनुभव करतीये. चेतनेला ना आकार आहे, ना नाव आहे,
न स्थान आहे न वेळ आहे. या अनंतामध्ये, शून्यामध्ये, जिथं काहीच नाहीये, आणि तिथून ती प्रत्येक श्वास बघती, प्रत्येक श्वास. कुणीतरी विचार टाकतंय, त्या विचाराकडे माझी चेतना बघती. काय विचार आलाय, आणि आलाय तसा तो निघून गेला बाहेर, हे पण तिला दिसतंय. विचार येतील जातील, त्यात अडकून बसायचं नाही. फक्त बघायचे काय विचार येतोय, आणि पुन्हा लक्ष श्वासांवर. एकही श्वास जाऊ देऊ नका, न बघता. या शून्य अवस्थेत पुढचे काही क्षण
अजिबात आपली चेतना विचारांमध्ये अडकवू नका. पुन्हा पुन्हा आपलं लक्ष श्वासांवर, एक एक श्वास पूर्ण लक्ष देऊन घ्यायचं आहे. प्रत्येक श्वासाकडे लक्ष. आपली सगळी ऊर्जा श्वासांवर लागली पाहिजे. जिथं आपलं लक्ष तिथं आपली ऊर्जा. सगळी शक्ती श्वासांना द्या. अनेक विचार येतील. पुन्हा आपलं लक्ष श्वासांवर. हळूहळू विचारांची गती कमी होईल आणि मग शून्य विचारावस्था, जिथं मला समजतं की मी फक्त चेतन आहे, ना मी शरीर आहे ना मन आहे. मी फक्त चेतन आहे, फक्त चेतन आहे.
हे येणारे जाणारे श्वासच आहेत जे मला सतत सांगतात, तू वर्तमानास आहेस. तू फक्त आणि फक्त वर्तमानात आहेस. ना तुला भूतकाळ आहे, ना तुला भविष्य आहे. गेलेला श्वास भूतकाळात जातो आणि भविष्याचा श्वास अजून यायचा आहे. त्यामुळे तू फक्त आणि फक्त वर्तमानात आहेस. एकरूप होऊन जाऊ आपल्या श्वासांसोबत. एक एक श्वास बघू. शेवटची 3 मिनिटं. हळूहळू आपलं लक्ष आपल्या छातीच्या मध्यभागी हृदय चक्रावर आणू. हृदयावर आपले श्वास अनुभव करू. प्रत्येक श्वास हृदयातून येतोय आणि हृदयात जातोय. बघा, तुम्हाला जाणवतोय का? एक एक श्वासाने आपलं हृदय पुन्हा जिवंत होतंय, जागं होतंय. हृदयातल्या सगळ्या पेशी, छातीचा सगळा भाग ऊर्जान्वित होतोय. आपलं लक्ष आपल्या छातीवर आणि त्यामुळं ऊर्जा तिथं वाहायला सुरुवात झाली. जागं करा. लक्ष द्या आपल्या छातीच्या भागावर आणि जागं करा आपल्या हृदयाला. प्रत्येक श्वासाने हृदयाची हालचाल, छातीची हालचाल आणि जागृती होतीये. आत जा, जितकं आत जाता येईल आपल्या हृदयाच्या आत. पूर्ण लक्ष केंद्रित आपल्या हृदयस्थानावर. हळूहळू आपली चेतना आपल्या शरीराकडे आणा आणि या सत्रातून बाहेर येण्यासाठी तयार हो. अगदी सावकाश आपले दोन्ही हात डोळ्यांवर घेऊन जाऊ. 5, 4, 3, 2, 1, 0. आपला वेळ घेऊन सावकाश डोळे उघडा. आपले हात शरीरावरून